भूतकाळ म्हणजे फक्त घडून गेलेली गोष्ट, बरोबर? पण थांबा, इतकं सोपं नाहीये. मराठी व्याकरणात भूतकाळाच्या 4 वेगवेगळ्या छटा आहेत आणि प्रत्येक छटेमुळे वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. चला तर मग आज आपण या 4ही प्रकारांना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, ही सगळी माहिती आपण थेट एका प्रमाणित मराठी व्याकरणाच्या पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे जी काही माहिती आपल्याला मिळणार आहे ती 100% अचूक आणि स्पष्ट असेल याची खात्री बाळगा. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत साध्या भूतकाळापासून, मग अपूर्ण, त्यानंतर पूर्ण आणि शेवटी रीती भूतकाळ बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी एक छोटासा आढावा घेऊ, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. चला, आपला पहिला थांबा आहे साधा भूतकाळ. नावाप्रमाणेच हा भूतकाळाचा सगळ्यात सरळ आणि सोपा प्रकार आहे. तर साधा भूतकाळ म्हणजे काय? अगदी सोपं आहे. एखादी क्रिया भूतकाळात घडली आणि तिथेच संपली. विषय संपला. तिच्याबद्दल जास्त काही तपशील नाही. फक्त ती झाली एवढंच हा काळ सांगतो. उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल. बघा पहिलं वाक्य, सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हणण्याची क्रिया झाली आणि संपली. दुसरं, केवढा मुसळधार पाऊस पडला काल. पाऊस पडला, संपला. एकदम थेट. म्हणून साधा भूतकाळ ओळखायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा. क्रिया एकदाच घडते आणि पूर्णपणे संपते. हाच याचा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. विचार करा, एखादी क्रिया भूतकाळात संपली नव्हती तर चालू होती. तेव्हा कोणता काळ वापरायचा? तर तो आहे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ नावावरूनच कळतंय की भूतकाळातल्या एका विशिष्ट क्षणी क्रिया पूर्ण झाली नव्हती, ती चालू होती. इंग्रजीमध्ये आपण वॉज प्लेइंग, वॉज रीडिंग असं म्हणतो ना, अगदी तसंच. उदाहरण पाहूया. चेतन क्रिकेट खेळत होता. याचा अर्थ काय होतो की जेव्हा पाहिलं तेव्हा चेतनच्या खेळण्याची क्रिया सुरू होती, संपलेली नव्हती. तसंच मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती, म्हणजे तिची वाचण्याची क्रिया त्या क्षणी चालू होती. तर मग हा काळ ओळखायची खूण कोणती? क्रियापदाची रचना. जेव्हा क्रियापदासोबत त होता किंवा त होती असं काहीतरी दिसतं, तेव्हा समजून जायचं की क्रिया त्यावेळी अपूर्ण होते. चला, आपला पुढचा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की साधा भूतकाळ म्हणजे पण क्रिया पूर्ण झालेली आणि पूर्ण भूतकाळ म्हणजे पण क्रिया पूर्ण झालेली, मग फरक काय? अहो, फरक आहे आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पूर्ण भूतकाळ म्हणजे अशी क्रिया जी भूतकाळातच पूर्ण झाली होती. म्हणजे भूतकाळातल्या एखाद्या घटनेच्या आधीच ती संपलेली असते. इंग्रजीमधल्या हॅड डन सारखं काहीसं. उदाहरणार्थ, गिरीशने कडा सर केला होता. ह्याचा अर्थ कडा सर करण्याची क्रिया भूतकाळातच पूर्णत्वाला गेली होती. किंवा आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. इथे सामना जिंकण्याची क्रिया पूर्ण होऊन बराच वेळ झाला आहे, हे होता या शब्दातून स्पष्ट होतं. तर लक्षात आलं का? साधा आणि पूर्ण भूतकाळातला हाच तो महत्वाचा फरक आहे. साधा भूतकाळ म्हणतो केलं, पण पूर्ण भूतकाळ म्हणतो केलं होतं. तो होतं शब्द खूप महत्वाचा आहे. तो दाखवतो की क्रिया भूतकाळात ठामपणे संपलेली आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराकडे. तो म्हणजे रीती भूतकाळ. हा काळ भूतकाळातल्या आपल्या सवयींबद्दल बोलतो. रीती भूतकाळ म्हणजे काय? तर भूतकाळात एखादी गोष्ट नियमितपणे करण्याची सवय किंवा रीत होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. सोप्या भाषेत इंग्रजीत आपण युज्ड टू म्हणतो ना, हा अगदी तोच प्रकार आहे. उदाहरणं बघा, तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे, म्हणजे ही त्याची सवय होती. किंवा चंदू सणई वाजवत असे, ही त्याची रीत होती, म्हणजे तो हे काम वारंवार करायचा. इथे क्रिया एकदा नाही तर अनेकदा घडलेली आहे. आणि याची खूण तर सगळ्यात सोपी आहे. क्रियापदाच्या शेवटी त असे असं रूप दिसलं की डोळे झाकून सांगायचं, हा रीती भूतकाळ आहे, ही भूतकाळातली सवय आहे. वा, तर आपण भूतकाळाचे 4ही प्रकार पाहिले. आता कदाचित थोडा गोंधळ उडाला असेल, पण काळजी नको. चला, या सगळ्यांना एकदा एकत्र मांडून बघूया, म्हणजे फरक अगदी आरशासारखं स्वच्छ दिसेल. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. बघा, एका नजरेत सगळं स्पष्ट होतंय. साधा भूतकाळ
क्रिया घडली, जसं की प्रार्थना म्हटली. अपूर्ण भूतकाळ, क्रिया घडत होती, जसं की खेळत होता. पूर्ण भूतकाळ, क्रिया घडली होती, जसं की जिंकला होता. आणि रीती भूतकाळ, क्रिया घडत असे, जसे की वाजवत असेल. पाहिलंत, एकाच जागी पाहिल्यावर किती सोपं वाटतंय. आता अपूर्ण आणि रीती भूतकाळात लोकांचा खूप गोंधळ होतो, म्हणून हा फरक नीट समजून घ्या. जेव्हा आपण म्हणतो तो पत्र लिहित होता, याचा अर्थ भूतकाळातल्या एका क्षणी त्याची लिहिण्याची क्रिया चालू होती. पण जेव्हा आपण म्हणतो तो पत्र लिहित असे, तेव्हा त्याचा अर्थ होतो की पत्र लिहिणं ही त्याची भूतकाळातली एक सवय होती, जी तो वारंवार करायचा. एक आहे तात्पुरती क्रिया, दुसरी आहे कायमची सवय. तर आज आपण भूतकाळाच्या या 4ही महत्वाच्या छटा पाहिल्या. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. विचार करा आणि सांगा, लहानपणी मी दररोज बागेत या वाक्यात पुढे कोणता भूतकाळ येईल? वाक्यातला दररोज हा शब्द खूप मोठा इशारा देतोय. विचार करा, यापैकी कोणता प्रकार भूतकाळातली सवय किंवा रीत सर्वात अचूकपणे सांगू शकतो? भूतकाळ म्हणजे फक्त घडून गेलेली गोष्ट, बरोबर? पण थांबा, इतकं सोपं नाहीये. मराठी व्याकरणात भूतकाळाच्या 4 वेगवेगळ्या छटा आहेत आणि प्रत्येक छटेमुळे वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. चला तर मग आज आपण या 4ही प्रकारांना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, ही सगळी माहिती आपण थेट एका प्रमाणित मराठी व्याकरणाच्या पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे जी काही माहिती आपल्याला मिळणार आहे ती 100% अचूक आणि स्पष्ट असेल याची खात्री बाळगा. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत साध्या भूतकाळापासून, मग अपूर्ण, त्यानंतर पूर्ण आणि शेवटी रीती भूतकाळ बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी एक छोटासा आढावा घेऊ, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. चला, आपला पहिला थांबा आहे साधा भूतकाळ. नावाप्रमाणेच हा भूतकाळाचा सगळ्यात सरळ आणि सोपा प्रकार आहे. तर साधा भूतकाळ म्हणजे काय? अगदी सोपं आहे. एखादी क्रिया भूतकाळात घडली आणि तिथेच संपली. विषय संपला, तिच्याबद्दल जास्त काही तपशील नाही, फक्त ती झाली एवढंच हा काळ सांगतो. उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल. बघा पहिलं वाक्य, सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हणण्याची क्रिया झाली आणि संपली. दुसरं, केवढा मुसळधार पाऊस पडला काल. पाऊस पडला, संपला. एकदम थेट. म्हणून साधा भूतकाळ ओळखायचा असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, क्रिया एकदाच घडते आणि पूर्णपणे संपते. हाच याचा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. विचार करा, एखादी क्रिया भूतकाळात संपली नव्हती तर चालू होती, तेव्हा कोणता काळ वापरायचा? तर तो आहे अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ नावावरूनच कळतंय की भूतकाळातल्या एका विशिष्ट क्षणी क्रिया पूर्ण झाली नव्हती, ती चालू होती. इंग्रजीमध्ये आपण वॉज प्लेइंग, वॉज रीडिंग असं म्हणतो ना, अगदी तसंच. उदाहरण पाहूया. चेतन क्रिकेट खेळत होता. याचा अर्थ काय होतो की जेव्हा पाहिलं तेव्हा चेतनच्या खेळण्याची क्रिया सुरू होती, संपलेली नव्हती. तसंच मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती, म्हणजे तिची वाचण्याची क्रिया त्या क्षणी चालू होती. तर मग हा काळ ओळखायची खूण कोणती? क्रियापदाची रचना. जेव्हा क्रियापदासोबत त होता किंवा त होती असं काहीतरी दिसतं, तेव्हा समजून जायचं की क्रिया त्यावेळी अपूर्ण होते. चला, आपला पुढचा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की साधा भूतकाळ म्हणजे पण क्रिया पूर्ण झालेली आणि पूर्ण भूतकाळ म्हणजे पण क्रिया पूर्ण झालेली, मग फरक काय? अहो, फरक आहे आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पूर्ण भूतकाळ म्हणजे अशी क्रिया जी भूतकाळातच पूर्ण झाली होती, म्हणजे भूतकाळातल्या एखाद्या घटनेच्या आधीच ती संपलेली असते. इंग्रजीमधल्या हॅड डन सारखं काहीसं. उदाहरणार्थ, गिरीशने कडा सर केला होता. ह्याचा अर्थ कडा सर करण्याची क्रिया भूतकाळातच पूर्णत्वाला गेली होती. किंवा आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. इथे सामना जिंकण्याची क्रिया पूर्ण होऊन बराच वेळ झाला आहे, हे होता या शब्दातून स्पष्ट होतं. तर लक्षात आलं का? साधा आणि पूर्ण भूतकाळातला हाच तो महत्वाचा फरक आहे. साधा भूतकाळ म्हणतो केलं, पण पूर्ण भूतकाळ म्हणतो केलं होतं. तो होतं शब्द खूप महत्वाचा आहे. तो दाखवतो की क्रिया भूतकाळात ठामपणे संपलेली आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराकडे.
तो म्हणजे रीती भूतकाळ. हा काळ भूतकाळातल्या आपल्या सवयींबद्दल बोलतो. रीती भूतकाळ म्हणजे काय, तर भूतकाळात एखादी गोष्ट नियमितपणे करण्याची सवय किंवा रीत होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. सोप्या भाषेत इंग्रजीत आपण युज्ड टू म्हणतो ना, हा अगदी तोच प्रकार आहे. उदाहरण बघा, तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे, म्हणजे ही त्याची सवय होती. किंवा चंदू सणई वाजवत असे, ही त्याची रीत होती, म्हणजे तो हे काम वारंवार करायचा. इथे क्रिया एकदा नाही तर अनेकदा घडलेली आहे. आणि याची खूण तर सगळ्यात सोपी आहे. क्रियापदाच्या शेवटी असे असं रूप दिसलं की डोळे झाकून सांगायचं, हा रीती भूतकाळ आहे, ही भूतकाळातली सवय आहे. वा, तर आपण भूतकाळाचे चारही प्रकार पाहिले. आता कदाचित थोडा गोंधळ उडाला असेल, पण काळजी नको. चला, या सगळ्यांना एकदा एकत्र मांडून बघूया, म्हणजे फरक अगदी आरशासारखं स्वच्छ दिसेल. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. बघा, एका नजरेत सगळं स्पष्ट होतंय. साधा भूतकाळ, क्रिया घडली, जसं की प्रार्थना म्हटली. अपूर्ण भूतकाळ, क्रिया घडत होती, जसं की खेळत होता. पूर्ण भूतकाळ, क्रिया घडली होती, जसं की जिंकला होता. आणि रीती भूतकाळ, क्रिया घडत असे, जसे की वाजवत असेल. पाहिलंत, एकाच जागी पाहिल्यावर किती सोपं वाटतंय. आता अपूर्ण आणि रीती भूतकाळात लोकांचा खूप गोंधळ होतो, म्हणून हा फरक नीट समजून घ्या. जेव्हा आपण म्हणतो तो पत्र लिहित होता, याचा अर्थ भूतकाळातल्या एका क्षणी त्याची लिहिण्याची क्रिया चालू होती. पण जेव्हा आपण म्हणतो तो पत्र लिहित असे, तेव्हा त्याचा अर्थ होतो की पत्र लिहिणं ही त्याची भूतकाळातली एक सवय होती, जी तो वारंवार करायचा. एक आहे तात्पुरती क्रिया, दुसरी आहे कायमची सवय. तर आज आपण भूतकाळाच्या या चारही महत्वाच्या छटा पाहिल्या. आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. विचार करा आणि सांगा, लहानपणी मी दररोज बागेत या वाक्यात पुढे कोणता भूतकाळ येईल? वाक्यातला दररोज हा शब्द खूप मोठा इशारा देतोय. विचार करा, यापैकी कोणता प्रकार भूतकाळातली सवय किंवा रीत सर्वात अचूकपणे सांगू शकतो?